वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाचा संदेश घेऊन येतोय. तो म्हणजे सीईटी सेल मार्फत चालवण्यात जाणाऱ्या ग्रुप सी अलाइड कोर्सेसमध्ये फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPNO यासाठी जो काही राऊंड स्ट्रे वेकेन्सी राऊंड 1 आणि 2 चं वेळापत्रक आलेलं आहे. या वेळापत्रकानुसार काल 11 डिसेंबर रोजी सीट मॅट्रिक्स जाहीर झालंय. आता आपल्याला चॉईस फिलिंग मात्र करायची आहे, ती म्हणजे 12 ते 14 म्हणजे 12, 13, 14 डिसेंबरच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायची. रिझल्ट आपल्याला 16 तारखेला लागेल आणि जे काही प्रत्यक्षित रिपोर्टिंग आहे ते आपल्याला रिपोर्टिंग करण्याची तारीख ही 17, 18 आणि 19 डिसेंबर पर्यंत आहे. ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंडचा डायरेक्ट रिझल्ट आपल्याला 20 तारखेला लागेल आणि 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घेता येतो. ज्या विद्यार्थ्यांना अगदी 0 मार्क्स असतील तरी सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकत होतं. मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांना मायनस मार्क असतील तरी सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन साठी संधी उपलब्ध होती. आता रजिस्ट्रेशन नवीन करता येत नाही. हे दोन्ही राऊंड ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, कमी मार्क्स आहेत, अगदी 0 मायनस मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण BPTH किंवा फिजिओथेरपी हे महाराष्ट्र राज्यामधल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट आपला पूर्ण करूया. वास्तविक हा जो अलाइड कोर्सेस आहेत त्याच्यासाठी फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी आपल्याला हे 2 राऊंड ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदाच म्हणजे आणि या काउन्सिलिंग प्रोसेस मधील शेवटची चॉईस फिलिंग आहे. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना विचारपूर्वक करायचे. त्याचबरोबर या राऊंड मध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर ते तुम्ही जॉईन करणं कंपल्सरी आहे. जर समजा जॉईन नाही केलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. त्याचबरोबर ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा प्रोसेसच्या बाहेर पडत असतात. त्यानंतर दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट जो लागणार आहे तो रिझल्ट आपल्याला 20 तारखेला लागेल आणि त्या रिझल्टच्या नंतर त्यासाठी चॉईस फिलिंग असणार नाही. त्यामुळे चॉईस फिलिंग करण्यासाठी सर्वात महत्वाचा टॉपिक इकडे आहे, तो मध्ये लक्षात घ्या. एकतर यासाठी नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला करता येत नाही. दुसरी गोष्ट, हा ऑनलाईन होणार आहे, ऑफलाईन होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं त्यांनी डायरेक्ट कॉलेजवरती संपर्क केला तरी सुद्धा ऍडमिशन घेता येऊ शकतं. यासाठी जे तिसऱ्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना BPTH, BOTH, BYNFs म्हणजे जे अलाइड कोर्सेससाठी ऍडमिशन मिळालेलं होतं ते विद्यार्थी मात्र या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत, हे लक्षात घ्यायचंय. यासाठी दोन्ही राऊंडसाठी पहिल्यांदा एकदा चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. याच्या अगोदर जो चॉईस फिलिंग आपण केलेली होती तो डिलीट झालेला आहे, इरेज झालेला आहे फॉर्म, त्यामुळे त्याचा विचार घेतला जात नाही. आता नवीन जे चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागणार आहे. यानंतर मात्र कसल्याही प्रकारची चॉईस फिलिंग आपल्याला करता येणार नाही. आणि आता जो भरलेला यामध्ये जे चॉईस फिलिंग मध्ये चॉईसेस कॉलेजमध्ये भरले आहेत तेच सेकंड राऊंड म्हणजे ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड 2 साठी आपल्याला उपयोगात म्हणजे तोच ग्राह्य धरला जाणार. त्यानुसार तुमची सिलेक्शन यादी, निवड यादी लागणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा, ही ऑप्शन किंवा तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठीची सर्वात शेवटची संधी उपलब्ध आहे. या राऊंड मध्ये जर समजा एखादं कॉलेज मिळालं तर ते घेणं बंधनकारक आहे. नाही घेतलं तर प्रोसेसच्या बाहेर पडता, घेतलं तरी प्रोसेसच्या बाहेर पडता. तुम्हाला ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड 2 मध्ये जाता येत नाही. त्यामुळे सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे खूप विचारपूर्वक कॉलेज यामध्ये टाकायचे आहे. ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा IQ कोट्यामधून फिजिओथेरपी साठी ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी डायरेक्ट आपल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकतात. त्यांना 100% ऍडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट आपण पूर्ण करूया. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.